नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 5 जानेवारी आणि वाजल्यात 10 वाजायला 10 मिनटं आहेत. आता चाललो आहे GTची सर्व्हिसिंग करायला बोईसरला. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की ज्यांनी कोणी मला वेळ काढून विश केला त्यांचे खूप खूप आभारी आहे. जे घरी आले केक घेऊन वगैरे आणि विश करायला त्यांचाही मी खूप आभारी आहे. ज्यांनी कोणी वेळ काढून मला भेटले त्यांचा पण आभारी आहे. इन शॉर्ट, ज्यांनी मला विश केले बड्डेला खूप खूप धन्यवाद. मी या व्हिडिओच्या स्टार्टिंगला का बोलतो त्या व्हिडिओमध्ये एंडला बोललो होतो, पण खूप सारे लोक असतात जे पूर्ण व्हिडिओज बघत नाही. तर धन्यवाद. आणि रात्री 4 वाजले एडिटिंग वगैरे करून झोपता फोटोज वगैरे अपलोड करता. आणि आता दिवसाची सुरुवात खूप लवकर झालेली आहे. ब्लॅक कॉफी पिऊया आणि फटाफट निघूया, कारण की अपॉइंटमेंट घेतलेली आहे 9:30 ते 10 वाजेपर्यंत बोलावलेलं. 9:15 इथेच झालेले आहेत. आता चला फटाफट निघूया. ब्लॅक कॉफ़ी के बिना अपने दिन की सुरुवात तो होती नहीं. फायनली मित्रांनो निघालो आहे बोईसरला जाण्यासाठी. गाडीची चावी नव्हती भेटत म्हणून वेळ लागला. सकाळ सकाळ फ्रेममध्ये हा व्ह्यू खूप भारी वाटतो, हे बाईक लवर्सलाच समजेल. फायनली मित्रांनो गाडीची सर्व्हिसिंग चालू झालेली आहे. आता पाहूया किती वेळ लागतो. फायनली सर्व्हिसिंग झालेली आहे. आता वॉशिंग चालू आहे. बाईकची सर्व्हिसिंग तर झालेली आहे. बाईक सर्व्हिसिंग आणि वॉश केल्यानंतर जी चालते, हा 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 आता चाललो आहे ऑटो केअरला. सुबोधची आठवण आलेली म्हणून सुबोधला भेटायला लागतो. फायनली मित्रांनो आलो आहे ऑटो केअरला. आपली गाडी लागलेली आहे तिथे आणि समोर सुबोध पण उभा आहे. आता सुबोधला भेटलो. आता निघतोय परत घरी जाण्यासाठी. 1:15 झालेले आहेत, म्हणजे 1:20 ऑलमोस्ट ना. आता घरी पोचलो आहे. गाडी बघा कशी चमकते, पण काय बोलणार, जेवढी चमकते तेवढी नजर लागते. तर मित्रांनो जस्ट घरी आलो. बघा केस कसे सेट झालेत. वॅक्स जेल वगैरे काहीच लावायची गरज नाही पडत जर तुम्ही बोईसरला जातात. काल तर मंदिरात गेलेलो, लांब गेलेलो, तेव्हा पण केस सेट राहिलेले. पण संध्याकाळी जेव्हा बोईसरला गेलो MIDCमध्ये जे केस सेट होतात खतरनाक. मी एवढ्या दिवस झाले स्पाईक्सच नव्हता ठेवत. आता बाईकवर फिरतोय, वरून MIDCमध्ये फिरतोय, तर केस बघा खतरनाक. आता घरी आलो आहे, जेवूया. सर्व्हिसिंग झालेली आहे. बाईकची सेकंड सर्व्हिस होती. तर आता जेवूया आणि मग बाहेर जाऊया. आणि आज बाईक पण द्यायची आहे. 2-3 वाजता नेऊन देऊया. बस पेट्रोल टाकून हालत खराब झाली. एक दिवस ठीक आहे, 4-5 दिवस नॉट अफोर्डेबल भाई. आज जेवणामध्ये आहे मटार, फ्लावर, बटाटा, डाळ, भात. तर आता वाजलेले आहेत 2:45 झालेले आहेत आणि मी चाललो आहे पालघरला. कशाला, तर चिराग येत आहे, तर मी पालघर स्टेशनला चाललो आहे. आणि मग चिरागला बाईक देऊया आणि पाहूया काय प्लॅन होतो. तर आता वाजलेले आहेत 5 आणि मी निघालो आहे चिरागकडून. आता बघा चिरागने सर्व्हिसिंग केली आहे गाडी, म्हणजे मी करून आलो आहे, पण चिराग टेस्टिंग करायला लागला आहे ऑफरोडिंगमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे पालघरवरून परत बोईसरलाच चाललो आम्ही पुन्हा एकदा पालघरला यायचं आहे. घर से निकलते ही और कुछ दूर चलते ही पेट्रोल पंप दिख जाता है इस गाड़ी को. तर आता फायनली आम्ही पोचलो आहे बोईसरला आणि थोडं काम आहे, ते काम झाल्यानंतर भेटतो तुम्हाला. तर आता वाजलेले आहेत 7:30 आणि मी चाललो आहे पालघरला परत चिरागबरोबर, कारण की मला मठामध्ये जायचं आहे. आणि पतू ऑलरेडी गेलेला आहे, तर येताना मग मी त्याच्यासोबत येईल. पण जाता जाता दर्शन पण घ्यायचे आहेत. साईबाबाच्या मंदिरात जायचं आहे आणि कोळगावला गणपतीच्या पण मंदिरात जायचं आहे, कारण की आज आहे संकष्टी. ट्रॅफिक बघा 45लाच लागलं आहे एवढी भरमसाठ. पदयात्रा सोहळा 2026 साई सावली मित्रमंडळ उमरोळी यांचा शुभारंभ आज झालेला आहे. इकडे सर्व उत्साहात आहेत पदयात्री मंडळी. पालखीचा पहिला दिवस. सुरुवात
पालखी सोहळा 2026चा आपण आज शुभारंभ केलेला आहे. सगळ्या पद्धतीनं आनंदाची गोष्ट आहे की आपण सालानं एकदाच जातो चालत आणि त्याची सुरुवात आज चांगली झालेली आहे. पण सगळ्या पर्यटनाला एकच विनंती आहे, काही नियम आणि निकष आपण आखलेले आहेत त्याचं पालन सगळ्यांनी करायचं आहे. नियम असे आहेत तर तो हा फॉर्म जो आहे, अर्ज आहे, प्रत्येकाने आपल्या घरी घेऊन जायचं आहे. त्याचे नियम वाचायचे आहेत, घरच्यांना वाचून दाखवायचे आहेत, त्यांच्या संबंधीची सही घ्यायची आहे आणि त्यांचे जो पदयात्री असेल त्याचे वारसदार आणि पदयात्री स्वतः त्याचं मूळ आधार कार्ड ह्याला जोडायचं आहे आणि ते आणून स्वतःने कोणाकडे पाठवायचं नाही आहे, स्वतःने येऊन कार्यालयामध्ये जमा करायचे आहे. जेणेकरून काय आहे, कुठलीही घटना घडली तर वारस त्याचं कोण आहे काय आम्हाला शोधायला लागणार नाही आणि ते आम्हाला सोपं पडेल. आणि यावेळेस 2 आपण विमा काढतोय, एक तर आपण स्वतः काढतोय प्रायव्हेट आणि एक संस्थेकडनं पण विमा काढला जाईल. पण त्याचा निकष असा आहे का आठवडा अगोदर जे पालखी 19 तारखेला जाणार आहे तर 12 तारखेला आपण ते बंद करणार आहेत. 12 तारखेनंतर कुठलाही अर्ज स्वीकारणार नाही. ज्याला कोणाला यायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर यायचं. कुठलीही दुर्घटना घडली त्याला जबाबदार नाही मंडळ असेल, नाही कुठला कार्यकर्ता असणार, त्याचा जबाबदार स्वतः तो आणि त्याचे घरचे असतील. ही सगळ्यांना विनंती आहे. त्याकरता 12 मार्चच्या अगोदर सगळ्यांनी आपले अर्ज इकडे पोचवायचे. 12 मार्चनंतर कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. फायनली गाईस पोचलोय मठामध्ये. वाजले आहेत 8:10 झालेले आहेत. इथे भेटल्यात सागरभाई. गाईस इधर जीटी का मीटअप हो गया. नियर सावे इन द हाउस विथ चिराग पाटिल. अरे वो दूध वाला गया. फायनली बॅक ऑन डेविड पुत्र 2000 cc विथ प्रथमेश राऊत. आता मी चाललोय घरी. पोतू माझ्यासाठी ऑलमोस्ट अर्धा ते पाऊण तास थांबलेला त्याने. समीरला आणि गतीशला पण थांबवलेलं. औरा भाई औरा. जीटी वरून डायरेक्ट डेविड पुत्रवर. बॉलिंग काढ तू गती स्नॅप. बस भाई स्नॅपच घे बस. बघा गतीश राऊत आलेला आहे. शर्ट घ्यायला 2 तर घेतलेले आहेत पण त्याला RCBचा जॅकेट आवडला, डायरेक्ट घेऊन टाकला आणि त्याचा स्पॉन्सर केलेला आहे प्रथमेश राऊतने. इथे इंस्टाग्राम स्टार ज्याच्या मागे लागतात त्याला मोठा करतात. हार्दिक मोरे. साडे 10 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट मी 10 वाजता घरी आलो आणि आता जेवतो. पहिले तर सकाळी गेलेलो आपण जीटीला घेऊन सर्व्हिसिंगला, नंतर मग पालघरला गेलो, चिरागकडे बसलो, मग परत बोईसरला गेलो, एक काम होतं ते केलं, मग पुन्हा पालघरला गेलो आणि जस्ट घरी आलो. जस्ट नाही अर्धा तास. तर आता मोबाईल चार्जिंगला लावून बसलो होतो. सकाळपासून घरी आलो नाही, फक्त जेवायला आलेलो. आता जेवतो आणि मग पुन्हा तुम्हाला भेटतो. रात्रीच्या जेवणामध्ये मसूर आणि चपाती या जेवायला. 11:11 झालेले आहेत रात्रीचे, सकाळचे नाही. आपला 11:11 सकाळी व्लॉग येतो. तर संध्याकाळी मी साईबाबाच्या मंदिरामध्ये गेलो तेव्हा आपल्या पदयात्रेचा शुभारंभ झालेला आहे. फॉर्म सुटलेले आहेत तर सर्वांनी भरून घ्या. लिमिटेड पब्लिकच घेतात आधीच सांगतो आणि यावर्षी होपफुली जास्त फॉर्म येणार आहेत अशी मी आशा बाळगतो आणि मीही येणारच आहे यावर्षीही. आणि आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूया. आणि आजचा व्लॉग इथे संपवूया. उद्या नवीन व्लॉग चालू करूया. खूप झोप आहे डोळ्यांमध्ये. 3-4 दिवस झाले झोपलो नाही. आवाज पण खराब झालेला आहे. झोप पण खूप आलेली आहे. पण आता पाहूया व्हिडिओ आत्ता एडिट करतो की सकाळी. तर होप करतो हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. थांबा, मिठाई खाऊन जा. मी खाली काय आणि तुम्ही खाली काय सारखंच आहे. मिठाई खालो गाईस.